नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत आताची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 25,000 रुपयाचा भत्ता, शासनाने निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. जनगणना कामकाज केल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती व कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. प्रगणक व पर्यवेक्षकांना किती मिळणार जनगणना कामकाज मानधन. जनगणना कामकाजकरिता प्रगणक व पर्यवेक्षकांना एकूण 25,000 रुपये दोन्ही टप्प्याकरिता मानधन मिळणार आहे. यामध्ये पहिला टप्पा प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याकरिता एकूण 9,000 रुपये मानधन दिले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्याकरिता 16,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. दुसरा टप्पा हा फरवरी 27 मध्ये असेल. सध्या टप्पा 1 चे काम प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे मानधन कधी मिळणार. सध्या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झाले आहे, तर सदर कामकाज हे प्रमाणकीकरण व्हेरिफिकेशनचे काम 4 अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. सदर काम पूर्ण झाल्याच्या नंतर पहिल्या टप्प्याचे मानधन हे संबंधित प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यामध्ये PFMS प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. प्रशिक्षण भत्ता. याशिवाय 3 दिवसीय प्रशिक्षण काळासाठी प्रति दिवस 600 रुपये प्रमाणे 3 दिवसाचे 1,800 रुपये प्रशिक्षण भत्ता देखील अदा केला जाणार आहे. तर प्रशिक्षण स्थळी जेवण आणि नाश्ता दिला असेल तर सदर भोजनाची रक्कम कपात करून उर्वरित रक्कम अदा केली जाईल. धन्यवाद.